ताई, माझी वेळ देऊन एक धक्कादायक घटना ऐका. मी मंठा येथील रहिवासी आहे, अलका बंशीधर सानप, आणि मी रिटायर शिक्षिका आहे. माझे मालक आणि मी रिटायर झालो. आमच्या रिटायरचा पैसा सगळा 47 लाख रुपये ज्ञानराधामध्ये अडकलेले आहेत. आणि आम्ही जवळजवळ वर्षापासून त्यांना पैसे मागत होतो. खरं तर आम्हाला गिरामसाहेब मॅनेजर यांनी आम्हाला फसवलं. ते वारंवार आमच्या घरी यायचे आणि माझ्या मालकाला आणि माझ्या मुलाला काय करायचे, पैसे टाका, तुम्हाला व्याजदर वाढवून देऊ. कारण त्या मॅनेजर लोकांना कुठे 1% जास्त देत होता. म्हणून हे मॅनेजर लोक काय करत होते, हे कधी बँकेत बसतच नव्हते. हे नुसते बॉन्ड गोळा करायला फिरत होते आणि जे जे पेन्शनवर गेले त्यांचे लगे बॉन्ड करून घेत होते. इतकं आग आमच्या घरी त्यांनी चक्रा मारू 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 माझ्या मुलांना आणि माझ्या मालकाला याच्यामध्ये आणलं आणि बॉन्ड करायला लावले. बॉन्ड केले. वर्षापासून आम्ही त्यांच्या मागे लागलो, तर आम्हाला बॉन्ड द्या, आमचे पैसे द्या, आम्हाला इतके दिवस ठेवायचे नाही. म्हणायचे अहो एवढे मोठे पैसे एका बँकेत ठेवणं चांगलं नाही, आपले काढून घ्या काढून घ्या. हो कशाला काढता, तुम्हाला व्याज वाढून देतो, तुम्हाला इतके टक्के देतो, अशी लालच लावली ना आम्हाला बॉन्ड काढून दिले नाही. शेवटी ते बॉन्ड द्यायनात म्हणून शिनी माझ्या मालकाला असा अटॅक आला आणि माझे मालक 13 तारखेला 19 तारखेला 19/7/23 माझे मालक वारले. पहा, मग आम्हाला एवढा धक्का बसला. आम्ही आता काय करावं काय नाही. मी आमच्या घरामध्ये त्याच्यामुळे वाद बी झाले घरामध्ये. आणि मग त्या टेन्शनमध्ये माझे मालक त्या बॉन्डमुळं ते लवकर द्यायनात म्हणून शिनी माझ्या मालकाला अटॅक आला. माझे मालक वारले. मग 4-5 महिन्यामध्ये आमच्या दुःखामध्ये गेले. शेवटी माझा मुलगा गेला. मुलगा गेला तिथं. तर त्या कुटेबाईचा भाऊ त्यांनी काय केलं, नाही सर देतो पैसे देतो. त्यांनी हॉटेलमध्ये नेलं, चहा पाणी केलं, माझ्यावर विश्वास ठेवा, आम्ही देतो तुम्हाला. आणि माझ्या मुलाला काढून दिलं तिथून. मग दुसऱ्या वेळेस माझा मुलगा गेला, तो तिथं तो कपड्याचं दुकान सिग्मा, तो म्हणला तुम्हाला काय करायची, मी पैसे देतो तुमचे. आणि माझा मुलगा त्यांचे हे घेऊन आला, त्यांची तारीख घेऊन आला. इथं आला की ते फोनच उचलत नव्हते. त्या कुटेबाईच्या भावानी फोन उचलले नाही आणि त्या सिग्मानी फोन उचलले नाही. शेवटी 3रा वेळेस मी म्हटलं बाळा आता दुःख धरून जमणार नाही, मी येते. मग मी आलो. आम्ही त्या गिरामच्या घरी गेलो अगोदर. तर गिराम तिथं ते गिराम मॅनेजर काय होते, तिथं बीडमध्ये बसलेले होते कुटेबाईच्या तिथं. सगळे मॅनेजर लोक तिथं होते आणि त्यांचा असा एक खेळ होता की तुमचे मॅनेजर आले का बाकीच्यांनी आरडावारडा करायचा, यांचे लोक आले का, कॅन्डिडेट आले का की त्यांनी आरडावारडा करायचा ह्या मॅनेजर लोकांचा. आता आम्ही गेल्यानंतर आम्ही तिथं गेलो. गिराम साहेब म्हणले मी बोलतो, मी भेट घालून देतो, मी भेट घालून देतो. मी गिरामला साहेबाला म्हणलं मी आज आत्महत्याच करीन म्हणलं. आणि मग मी शेवटी आम्हाला त्यांनी काय केलं, 4 वाजता आतमध्ये घेतलं. तो गिराम साहेब म्हणले मॅडम तुम्ही एकटे या, नाही तर सर एकटे येतील, तुमचा मुलगा येतील. मी म्हणलं नाही, पैसे माझेत, मी येणार. आता त्याला गिराम साहेबाला वाटलं ही बाई काही बोलन म्हणून त्यांनी काय केलं, माझ्या मुलांना मला आत घेतलं. आत घेतल्यावर काय झालं की ते बाहेरूनच आरडावारडा उठला, ए गिराम तो आमचे पैसे देतो काय, तोंड पाहून आत घेतो का. मी म्हणलं आमचे तर कोणी मंठ्याचे आले नाही, तर हे कसं काय गिरामच्या नावानं ओरडतं. मग आमच्या लक्षात आलं की अरे हेच गोंधळ करतेतं आणि हेच आरडावारडा करतेतं आणि हे काय करतेतं, ह्या कॅन्डिडेटला काढून द्यायचं करतेतं. लगेच त्यांच्या लोकांनी गेट उघडले आणि त्यांचे लोक 5-25 लोक तिथं पाळलेलेच होते. त्यांनी लगेच गेट उघडले की व्हा बाहेर, बाहेर व्हा सगळे, बाहेर व्हा बाहेर व्हा. मग मी काय केलं, माझ्या मुलाला म्हटलं तू जा बाहेर. आणि मी एका बिल्डिंगमध्ये मागे लपून बसले आणि सगळे बाहेर काढल्यावर मी गेलेच नाही. मग मी तिथं एका याच्यावर बसले, वॉचमनच्या बाजेवर. तो वॉचमन म्हणतो मावशी तुम्ही बाहेर जा. मी म्हणलं का, म्हणलं नाही. मग तिथं त्यांनी काय केलं, कॅबिन लावून घेतला. ते 2-3 कॅबिन होत्या त्या लावून घेतल्या, पण एक कॅबिन उघडी होती. मी काय केलं, पटकन त्या कॅबिनमध्ये घुसले आणि ती कॅबिन आतून लावून घेतली आणि मला ते लोक यायचे, म्हणायचे मॅडम तुम्ही बाहेर व्हा. मॅडम तिथं एक त्यांच्या हाताखाली एक बाई होती, ती बी म्हणायची मॅडम माझा टाईम झाला ना, 5 वाजले 6 वाजले, मला घरी जायचं आहे, माझं बाळ एकटं आहे, तुम्ही व्हान बाहेर. मी म्हणायचे मी बाहेर व्हायची नाही, मला अगोदर माझ्या पैशात सोय करा तेव्हा मी बाहेर जाईन, मी जाणारच नाही. वॉचमॅन आला, म्हणतो मावशी ही कॅबिन तुमची नाही म्हणे, वॉचमॅनची आहे. मग मी त्याला रागवले. मी म्हणलं ए तुझी जरी असली तर कॅम्प्युटर येतं म्हणलं, कॅम्प्युटरची कॅबिन म्हणलं याची असते का वॉचमॅनची. तू म्हणलं बाहेर झोप, मी इथं झोपणार आहे म्हणलं, माझे जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत मी बाहेर जाणार नाही. मग मला काय केलं, दार लावून घेतलं मी आतून म्हणलं ओढून काढते मला बाहेर लोक. असा आरडावारडा करून त्यांनी काय केलं, 7 वाजता लाईन घातली सगळी, माझ्या लाईटी बंद करू लागला. मग मी म्हणलं तू लाईट का बंद करतो म्हणलं, मी बाई माणूस एकटी म्हणलं. मग त्यांनी काय केलं, सगळ्या लाईटी बंद केल्या. त्यांना वाटलं बाई घाबरणं पळण. मग मी गिरामला फोन केला, म्हणलं गिराम साहेब माझी लाईट बंद केली, मला एकटीला घाबरायचा प्रयत्न करू नका. मी उद्या म्हणलं 500 लोक, मी बीड जिल्ह्यातलीच मी 500 लोक आणीन आणि तुमची डिपीच फुकून देईन. मग त्यांनी काय केलं, अर्ध्या तासाने लगेच लाईट टाकल्या सगळ्या. आणि मग म्हणतात मॅडम यान बाहेर, तुम्हाला साहेब आलेत बोलायला. मग ते एक साहेब यायचे माझ्याशी बोलायचे. मी म्हणलं माझे पैसे घेतल्याशिवाय मी जाणार नाही, माझा नवरा याच्या पायी मेलेला आहे म्हणलं, नाही तर मी आत्महत्या करीन म्हणलं. आणि मग मी काय केलं की पुन्हा ते साहेब गेले का मी लावून घ्यायची. त्यांनी काय केलं, मला 7:30ला 2-4 बाया आणल्या
बाया आणल्या म्हणतात हो आणि कोण आहे इथं कुणी आमचे पैसे देता का नाही आणि आमचे कुठे त्या मॅडम कुठे त्या मग त्या बाया म्हणतात का हो मावशी तुमचे पैसे का काय तर मग मी म्हणलं नाही म्हणलं तुम्ही कोण बसल्या म्हणलं मी पाहुणी आहे आणि मग म्हणतात चला ना आपण बाहेर बसू मी म्हणलं आता ह्या बाया मला गोडून काढता ना म्हणून मी काय केलं म्हणलं चला बाहेर आणि मी त्या बायांना काढून दिलं आणि मी लगेच दार लावून घेतलं आणि बाया आतून कडी लावून घेतली आणि मग त्यांनी असे प्रकार केले माझ्याशी हे साहेब पाठव ते साहेब पाठव तुम्हाला 2 लाख देतो तू 3 लाख देतो मग मी म्हणलं अजिबात नाही असं करून त्यांनी 10 वाजता कुठे मॅडम मला भेटायला आल्या आणि 10 वाजता मी म्हणलं मॅडम माझे पैसे मला पाहिजे तर माझा नवरा याच्या पायी मेलाय मला माझे पैसे पाहिजेत म्हणलं मी त्याच्याशिवाय नाही तर मी इथं आत्महत्या करीन म्हणलं माझ्या जीवनात काहीच अर्थ नाही म्हणलं माझी सगळी पेन्शन आहे म्हणलं याच्यामध्ये तुम्ही एक तर आमच्या घरामध्ये वाद लावून दिले आमचे तुमच्या मॅनेजरला सगळं विचारा म्हणलं माझे मालक वारले तर मॅनेजर तिथंच होता मग म्हणले हो म्हणले बरं नाही ठेवायचे तर जाऊ द्या म्हणे यांचे चेक द्या त्यांनी आम्हाला 10 वाजता चेक दिले ताई 10 वाजता चेक दिल्यावर मी म्हणलं हे चेक बरोबर आहेत का तर मग म्हणले हा म्हणलं आम्ही बाउन्स कसे होतील म्हणे ते चेक आणले त्याच्यात पैसाच नाही त्या केस लावली पण आता ती तामिली द्यायला तो अटक आहे ते कुठे आणि ते आमच्या आता कोर्टात तसे केस चेक पडलेले आहेत पहा तर ही माझी अशी एवढी स्टोरी आहे पहा तर ताई तुम्ही का याच्यावर काय करा दखल घ्या आणि मला याचा न्याय मिळवून द्या रामकृष्ण हरी